सुंदर अशी एक चोरटी धाव घेतली आहे. सुंदर असे आयकॉन प्लेअर पण खेळत आहेत. मागच्या मॅचला आपणही पाहिलं आहे त्यांना. सुंदर असा टोलावला आहे आणि हा कशा क्षेत्ररक्षण म्हणता येईल कालू यांच्या हातातून. कशा क्षेत्ररक्षण ऋतिक कदम यांच्या हातातून. प्रथम पाटील कान मंत्र देत ऋतिक पाटील यांना. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. जे पहिल्यांदाच या ग्राउंड वरती खेळले आहेत, कारण की ते छोटे मोठे नाही, डायरेक्ट मोठे ग्राउंड खेळतात. सुंदर असा टोलावला आहे चोरटी धाव आणि हे आशिष थ्रो करण्याच्या ह्याच्यामध्ये पॉवर दाखवतोय. मॅच फ्रॉम राजीव गांधी नगर आशिष पाल. नावाजलेले खेळाडू कवटी, छोटा कवटी बोल. आणि नावाजलेले खेळाडू आणि आता गोलंदाजी करायला आले सिद्धेश परब. नावाजलेले आगरी प्रीमियर लीग मध्ये 6 बॉल 6 विकेट घेणारे पहिले गोलंदाज. 40 रन्नाचे सुंदर असा फटकावला आणि एक धाव पूर्ण घेतले. आणि आता स्ट्राईकला आले सिद्धार्थ तांबे. नावाजलेले दिवा गावचे नावाजलेले सुंदर अशी गोलंदाजी म्हणतात सिद्धेश परब यांच्याकडून. दिवा एक्सप्रेस सुंदर अशी चोरटी धाव घेतली आहे. प्लेयर जुना आहे पण दम तोच. सुंदर असा फटकावला आहे. एक धाव पूर्ण. 2010 मध्ये आलं या ग्राउंडवरती 50 रनचा अर्धशतक मारलेले हे असे सिद्धार्थ तांबे, जे आज चक्क 15 वर्षानंतर खेळत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल सिद्धेश परब यांची. मॅन फ्रॉम हिंदुजा. दोन ओव्हर कंप्लीट. तिसरी 11 रन. मॅन फ्रॉम अंबिवली. दोनदा हे मॅन ऑफ द मॅच ठरलेले त्यांच्या टीम साठी खूप मोठी कामगिरी करणारे. पहिला चेंडू सुंदर अशी बॉलिंग केली आहे आणि विकेट धावची आहे सिद्धार्थ तांबे. बॅक टू पवेलियन. पण बघता येईल तर इथं ऋतिक कदम यांच्याकडून गशाळ क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्यांची कामगिरी वाजवली आहे ते बारकेंनी. आता त्यांच्या टीम साठी रिप्रेझेंट करायला आले सतीश पाटील सर. सुंदर असा टोलवलाय. एक धाव पूर्ण. अजित संघाचे प्लेयर सतीश पाटील. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. ऋतिक पाटील सुंदर असा टोलावला फटका पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आशिष पाल यांच्याकडून. कवटी बॉल एक्सपर्ट आशिष पाल. सुंदर असा फटकावला आहे. सुंदर अशी क्षेत्ररक्षण बघता येईल आपल्याकडं धीरज यांच्याकडून.
एकदा बघायला आशिष काल यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण चक्क फिलिप्स आठवतंय मला तर ह्याच्या रूपात. आणि 3 ओव्हर 16 रन. आणि आता गोलंदाजीला आले प्रथम पाटील मॅन फ्रॉम कोरलई. 16 मॅन फ्रॉम कोरलई नावाजलेले खेळाडू कोरलई गावातले आगरी प्रीमियर लीग यांचे करते धरते. सुंदर असा टोलावला आहे. 1 धाव पूर्ण. सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. कोरलाईचे वंडर बॉय नावाजलेले प्रथम पाटील सुंदर अशी गोलंदाजी. आणि चव्हाण यांच्यावरून गटाळ क्षेत्ररक्षण पाहता येते आपल्याला. पण त्यांची कामगिरी वाजवायला त्यांचे दुसरे खेळाडू पण आहेत. प्रथम सुंदर असा फटकवला आहे. पण इथं बघू शकतो आपण सतीश सर धावचित होत आहेत. बॅक टू पवेलियन. त्यांची जागा भरायला आले सुमित विश्वकर्मा मॅन फ्रॉम कोलाडच्या रूपात आपण बघतोय. सुमित विश्वकर्मा यांना मॅन फ्रॉम वेस्ट इंडिज. साई सोशल ग्रुपचे मोठे कामगिरी बजावणारे बाबू पाटील यांच्या हातात शिकणारे हे सुमित विश्वकर्मा. सुंदर फटकावला आहे. आणि हा चेंडू तर सुमित यांना लागला असेल असं वाटतंय. मेडिकल सुमित विश्वकर्मा मॅन फ्रॉम जौनपुर से यूपी 70. सुमित विश्वकर्मा 19 रन. सुमित फलंदाजी करायला आपल्या टीम साठी. नो बॉल अरुंद चेंडू. सुमित पाटील सुमित विश्वकर्मा यांना बघून मला वाटतं प्रथम पाटीलची पण धडकी भरली आहे. सुमित विश्वकर्मा यांच्या स्वरूपात मला तर वाटतंय साक्षात इथे क्रिस गेल खेळत आहेत. सुंदर असा फटकवलेला सुंदर असा टोलवलाय रोहन दासगावकर यांनी. आणि धाव उचित होताना सुंदर. आणि हा ऋतिक पाटीलला मी याचा क्रेडिट देतो की हा धावचित त्यांच्याकडून झाला आहे. वायफायचा रिचार्ज फुकट एक. आता मावळी संघाचे लालजी पासी सुंदर असा टोलवला पण शेवटचा बॉल होता. सुंदर अशी फलंदाजी बघताय. स्कोर स्कोर
24 आहे, 24 रन गेले. श्याम हरम तसेच आपण पाहिले की आयकॉन फिल्डर हे श्याम हरम यांनी एका ओव्हरमध्ये 2 विकेट घेतले आहेत. पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर नसेल पाहिलं तर युट्यूब वरती क्रॉप करायचे व्हिडिओवर स्टेटसला पण ठेवू शकता. पहिल्यांदा कामगिरी वाजवणारे श्याम हरम हिंदुजा हॉस्पिटलचे टुर्नामेंट लीग मधले मॅन ऑफ द मॅच ठरलेले श्याम हरम. खास कारल्यावरून आणलेली आशिष म्हात्रे मानाची टोपी ही त्यांच्यासाठी लक म्हणजे दिवसभर चालली आहे. एकही मॅच हारले नाही असे आशिष पाटीलचा संघ, म्हात्रेचा संघ. तसेच गोविंदाचे आधारस्तंभ सुमित दादा खडके दादा यांची गोलंदाजी पाहण्यासाठी मला वाटतंय चक्क आपल्या वडाच्या कोण्या कोण्यामधून माणसं आले आहेत पाहायला. युट्यूब वरती 200K जास्त व्ह्यूज गेल्याबद्दल खूप आभार मानतो मी. सुमित दादा फडके आणि 2015 मध्ये 1 बॉल 6 बॉल मध्ये 6 विकेट घेतलेली हे उत्कृष्ट गोलंदाज नावाजलेले सुमित दादा फडके. आणि पहिला बॉल सुमित दादांच्यावर. पहिला बॉल दादांच्या सुंदर असा चेंडू टाकला आहे आणि हा काहीच समजलं नाही आहे. बारक्या कन्फ्युज झाले. सुंदर अशी गोलंदाजी पाहता येते. हे कचा क्षेत्ररक्षण आधी यांच्याकडून. आता ह्याच्यानंतर न होणारा सामना शिवसाई रॉयल्स वर्सेस शिवसाई किंग्स. आणि टॉप साठी 100 रन आढावा. हे धावचीत होता होता वाचले सिद्धेश परब. सुंदर अशी गोलंदाजी पाहता येते आपल्याकडे दादा यांच्याकडून आयकॉनच्या रूपात. दो बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पण पाहता येईल. पहिला अरुंद चेंडू दादा यांच्याकडून आणि हा डायरेक्ट बाहेर. OUT सीमा रेषे पार. आता आपल्या संघासाठी आले आहेत फलंदाजी करायला आदेश आणि 5 रन झाले आहेत. पाहू शकता पहिला ओव्हर मध्ये 6 बॉल 5 रन. सुंदर अशी बॉलिंग केली आहे दादा यांनी. आपल्या संघासाठी कमीत कमी रन दिले आहेत. सिद्धेश परब स्ट्राईकला चोरटी धाव घेऊन 1 धाव पूर्ण. आणि आता फलंदाजी करायला आले आदेश.
बघू ते आपल्या संघासाठी काय करतायत, काय कामगिरी वाजवतायत. सुंदर अशी बॉलिंग आणि बघू शकतो आपण वनडी. आदेशांना काहीच बॉल समजला नाही आहे आणि आपण पाहू शकता आपले ब्रँडीचे टॉपर तेही त्यांच्या मॅच साठी लढत आहेत, त्यांच्या टीम साठी त्यांच्या 100% देत आहेत. सुंदर अशी गोलंदाजी पाहतायचे सतीश पाटील यांच्याकडून आणि हे आदेश बॅक टू पवेलियन विकेट. अजून एक धोका त्यांच्या संघासाठी. आता मॅन फ्रॉम कोरलाई प्रथम पाटील आपल्या संघासाठी काय कामगिरी वाजवतात आपण आता बघूया. स्ट्राईकला प्रथम पाटील. सुंदर अशी गोलंदाजी बोलता येईल. सिद्धेश परब स्ट्राईक. सुंदर अशी गोलंदाजी पाहता येईल पण नाही, बॅटीला बॉल नाही लागला तर तो ओव्हर थ्रो नाही मानला जाणार इथे. सुंदर अशी बॉलिंग सतीश पाटील यांच्याकडून. एक चोरटे धाव घेऊन सिद्धेश परब 9 रन 2 ओव्हर 9 रन. श्याम हरम नावाजलेले खेळाडू हिंदूजा हॉस्पिटल मधले. सुंदर असा फटका आणि हा धावचित होता वाचला आहे. सुंदर अशी गोलंदाजी सुमित विश्वकर्मा यांच्याकडून. चक्क 120च्या स्पीडने गोलंदाजी करताना सुमित विश्वकर्मा. साईग्राम ऑल आउट नाही आहे, कृपया नियमाचं पालन करा, आता पेनल्टी लागेल. सुंदर टोलला फटका प्रथम पाटील यांच्याकडून. वंडर बॉय कोरलाईचा वंडर बॉय. 9-4-13 आणि 14 झाले. सुंदर अशी फलंदाजी पाहता येते आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी सुमित विश्वकर्मा यांच्यातून. 120च्या स्पीडने बॉल आहे. स्ट्राईकला प्रथम पाटील, गोलंदाज सुमित विश्वकर्मा. आउट झाला. सुंदरचा टोलवला आणि हा धाव उचित होताना पाहतोय आपण सिद्धेश परब बॅक टू पवेलियन. त्यांच्या टीमचे आन बान शान. रवींद्र बॉल मिसिंग. दोनदा मॅन ऑफ द मॅच ठरलेले मोठी कामगिरी बजावणारे रटाटे.
हितेंद्र काय जरूरत आहे पुढे जायची गरज आहे. काय करायचं आहे आज आताच मॅच आहे. नॉन स्ट्राईकला हितेंद्र आणि स्ट्राईकला प्रथम पाटील. सुंदर पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहता येते आपल्या सुमित विश्वकर्मा यांच्याकडून. डायरेक्ट बाहेर 6 बॅक टू पवेलियन. बॉक्स मध्ये 6 अलाउड नाही आहे. आणि आता संघाला जिंकायसाठी 6 बॉल मध्ये 9 धावाची गरज. भाऊ हितेंद्र दोनदा मॅन ऑफ द मॅच ठरलेले, चौका फटकावणारे एकमेव त्यांच्या टीम साठी उरलेले प्लेयर हितेंद्र. आणि बॉलिंग गोलंदाजी करायला आले लालजी पासी. सुंदर अशी गोलंदाजी पाहता येते आणि हा बचाव क्षेत्ररक्षण बोलू शकतो आपण. सिद्धार्थ तांबेच्या बचाव क्षेत्ररक्षण पाहता येते आपल्याला. धावचीत होता वाचले आहेत हितेंद्र. सुंदर अशी क्षेत्ररक्षण बोलताना नॉट आउट. सुंदर अशी गोलंदाजी लालजी पासी यांच्याकडून पाहता येते. नावाजलेले बावली टीमचे खेळाडू लालजी पासी. नावाजलेले खेळाडू भाटकर्णी प्रीमियर लीगचे. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहता येत आहे सतीश पाटील यांच्याकडून. धीरे धीरे खेले तो मैच आते हैं. ये दोनों भी अच्छे प्लेयर हैं. तो आराम से खेल अक्षर भी आराम से. बैटन डाल दिया और पास मार. सुंदर अशी गोलंदाजी बोलता येईल लालजी पासाने. धावचीत होताना हितेंद्र जे आपल्या संघासाठी मागे खूप मोठी कामगिरी वाजवणारे हितेंद्र, दोनदा मॅन ऑफ द मॅच ठरणारे हे बॅक टू पवेलियन. खूप मोठा धक्का मानता येईल हा त्यांच्या टीमसाठी. आणि आता आले नॉन स्ट्राईकला बेनशिडीचे मानकरी चेतन पाटील. गोविंदासाठी खूप मोठी कामगिरी वाजवणारे चेतन. आणि हा लालजी पासी यांच्यावर कटर बॉल जो डायरेक्ट स्टंपात घुसून बोल्ड केला आहे धीरज यांना. खूप मोठा धोका बोलता येईल. आणि हे त्यांच्या संघाचे ओनर तांबे हे त्यांच्या चेहऱ्यावरती खूप मोठी आपण खुशी पाहता येते आपल्याला. मला तर वाटतं हप्ताभराचं जेवण तर त्यांच्याकडून आता टीम साठी फ्री असेल. समोसे आणि असं पाहू शकता आपण
आणि सुपर किंग हे जिंकलेले आहेत. वो मारता है मिलकर तरी हे उड्या मारत आहेत. बैट बैठ आया ताबे उसको पता यांच्या है सिंगल से मैच स्माईल ही अशी हसतच राहते म्हणून संघ त्याचा जिंकलेला आहे. तरी आता ते सेमीला गेलेले आहेत. तर त्यांच्या तोंडावरती खूप मोठी स्माईल आहे आणि ते तसे ताबे यांच्या स्माईल बघा किती तोंडावरती वळा त्यांच्या तोंडावर